नमस्कार. प्रथम सर्व महापुरुषांना माझे वंदन. गेली 8 दिवस झालं जे आपले येळवी गावामध्ये झेंड्याच्या कट्ट्यावरून जो काही वाद चालू आहे किंवा जी आपल्याला शासनाकडून प्रशासनाकडून जी आपल्या लोकांना किंवा आपल्या त्या झेंड्याबद्दल वेठीशी धरलं जाते, ह्या गोष्टीचा कुठंतरी आज येऊन विराम लागला असं म्हणता येईल. कारण त्याच्या पाठीमागचं असं आहे की प्रांत अधिकारी असतील, तहसील असतील, BDO असतील, DYSP असतील, PSI असतील किंवा क्लार्क, त्याच्यानंतर क्लार्क म्हणतो तलाठी, ग्रामसेवक, ही जी लोक आहेत ह्यांच्याकडून आम्हाला असं म्हणजे संदेश आलाय की आपण बसूया आणि त्याच्यातून काहीतरी मार्ग काढूया. प्रांतांचं असं म्हणणं आहे की तुम्ही या, बैठक तरी लावूया, आपण चर्चा करूया, चर्चेतनं काहीतरी मार्ग काढूया, असं प्रांतांचं सांगणं असल्यामुळं आम्ही जो काही उद्याचा जत बंद व मोर्चा पुकारला होता तो आम्ही रद्द केला आणि उद्याच्याला आम्ही ह्या सगळ्या अधिकाऱ्यांसोबत बैठक लावणार आहे आणि त्या बैठकीतून काय मार्ग निघतोय आणि योग्य निघतोय का आणि आमच्या समाजाला योग्य त्या पद्धतीनं न्याय मिळतोय का हे आम्ही बघणार आहे उद्या. जर करता आमच्या समाजाला योग्य ते न्याय मिळाला आणि योग्य त्या पद्धतीनं जर हा विषय संपला तर चांगलीच गोष्ट आहे. जर करता आमच्या समाजावरती अन्याय होणार असेल एवढं सगळं करून, तर आम्ही इथून पुढं आंदोलनं, मोर्चे किंवा जत बंद, रस्ता रोको ही तर करतच राहणार आहे. पण याच्या व्यतिरिक्त शासनानं, प्रशासनानं आम्हाला टोकाची भूमिका घ्यावी, असं टोकाची आम्ही भूमिका घ्यावं असं काही आम्हाला त्यांनी करायला लावू नये. मी रितसर जे निवेदन दिलं होतं आम्ही आज, त्याच्यामध्ये स्पष्टपणे टिप दिलेली आहे की तुम्ही जर आमच्यावरती असा अन्याय करणार असशीला जाणीवपूर्वक तर आम्ही आत्मदहन सुद्धा करू, असं स्पष्टपणे त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे आम्ही. त्यांनी सांगतात की जागा ही शासनाची आहे. अहो, तसं जर बघायला गेलं तर सगळीच जागा शासनाची आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीचं कर का घेता? मग प्रॉपर्टी आमच्या आहे त्या ना, मग शेत, जमीन, जागा, प्लॉट, घरदार, दुकान ही जे आहेत, तुम्ही घरपट्टी, पाणीपट्टी, अहो तुम्ही फक्त श्वास घ्यायचं तेवढंच आमच्याकडनं कर घेत नाही, तो पण घ्यायला चालू केलाय पण लोकांच्या लक्षात येत नाही. अन्यथा कुठला कर उकळत नाही तुम्ही आमच्याकडनं. सगळंच सरकारी आहे की हो. मग तुम्ही असं कसं म्हणू शकताय की ही जागा सरकारी आहे, ती जागा सरकारी नाही? असं नका तुम्ही करू. सगळ्या जागा सरकारी आहेत आणि सगळ्या जागा मालकीच्या आहेत. उगीच काहीतरी आम्हाला म्हणजे कुठला तरी एक गुलदस्त्यात घालायचा प्रकार तुम्ही करू नका. आम्हाला काय असेल ते योग्य न्याय द्या. आम्हाला तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे. आम्हाला काय कुणाला जाणीवपूर्वक त्रास देणे किंवा आम्हाला काय असं आंदोलन, मोर्चे, रस्ता रोको, बंद वगैरे पुकारायला आम्हालाही त्याच्यामध्ये काही म्हणजे फायदा होणार नाही आहे. पण आम्हाला ती तुम्ही करायला लावा लागला, ही करायला लावू नका, हीच आम्ही तुमच्याकडे अपेक्षा ठेवतो. आणि आम्ही उद्याच्या मीटिंगसाठी जाणार आहे. त्यामुळं उद्याचा जो काही रस्ता म्हणजे मोर्चा आणि जत बंद आहे तो आम्ही थांबवतोय आणि रद्द करतोय. धन्यवाद. येळवी तालुका जत येथे झेंड्याच्या कट्ट्यावरून वाद निर्माण झालेला होता. त्यामुळे गेल्या 2 दिवसापूर्वी आम्ही रस्ता रोको आंदोलन केलं आणि त्याच ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांनी जत बंद व मोर्चाची हाक दिलेली होती. परंतु जत पोलीस ठाण्याचे PI आणि गोपनीय हवालदार वळसंकर साहेब यांनी आमच्याशी चर्चा केली आणि चर्चा घडवून आणली की बाबा यावर काहीतरी आपण एखादा मार्ग काढू, तोडगा काढू. याकरता उपविभागीय अधिकारी, पुन्हा जत तहसीलदार, BDO, सर्कल तलाठी, ग्रामसेवक यांच्यावर आम्ही बैठक लावून देतो असं सांगितल्यानंतर आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आम्ही एक ठरवलं की जत बंद आणि मोर्चा जो आपण आयोजित केलेला आहे 7/5/2026 रोजी, तो मोर्चा आम्ही आणि बंद उद्याचा रद्द करीत आहोत. परंतु प्रशासनानं असंही समजू नये की आम्ही आतापर्यंत शांततेच्या मार्गानंच हा आंदोलनाचा पवित्रा उचललेला आहे. उद्या या सर्व अधिकाऱ्यांनी एक समंजसपणाचा तोडगा काढावा, जेणेकरून येळवीमध्ये देखील ग्रामपंचायतची तक्रार नाही, नागरिकांची तक्रार नाही. असा असताना झेंड्याचा कट्ट्याचा वाद हा होऊ नये. समाज मंदिर देखील महाराष्ट्र शासनाचा आहे, झेंडा कट्टा ही महाराष्ट्र शासनाचा आहे.
आणि कुणालाही त्रास होत नाही आणि त्याच्यासमोर 20 फूट रस्ता हा लोकांना आहे. समाज मंदिर समोर आमचा कट्टा आहे, वहिवटीची जागा आहे, त्यामुळं तो कट्टा त्या ठिकाणीच राहणार. हाच मार्ग उद्या निघेल अशी आम्हाला आशा आहे. अन्यथा जर मार्ग नाही निघाला तर आम्ही येत्याल्या काळामध्ये परत आम्ही जत बंद आणि मोर्चा आयोजित करू, जेणेकरून जत शहरातल्या आणि तालुक्यातल्या जनतेला कोणत्याही प्रकारचा लहान त्रास होणार नाही याची आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी दखल घेतली. कारण आज आमचा व्यापारी बांधव आम्हाला नेहमी सहकार्य करतोय, सर्वसामान्य लोक सहकार्य करतात. त्यामुळं आम्ही हा मोर्चा उद्याचा स्थगिती करीत आहोत आणि प्रशासनाला सहकार्याची भूमिका घेत आहोत. त्यामुळे प्रशासनानं देखील आमची भूमिका समजून घेऊन यातनं मार्ग काढून कुठल्याही प्रकारचा वाद न करता तो उद्या मिटवण्यात यावा असं आम्ही प्रशासनाला सांगतो. थांबतो. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.